नम्रता अशी गप्प का? आज मॅडमचा मूड ठीक नाही वाटत. अगं काय झालं ते तर सांग. अगं काय सांगू मेघा तुला. अगं सांगितल्याशिवाय काय झालं ते कसं कळणार. परवा मला लग्नासाठी स्थळ आलं. ही तर आनंदाची बातमी आहे. मुलाचा अमेरिकेत मोठा बिझनेस. त्याचे आई वडील येऊन मला पाहून गेले आणि त्यांना मी पसंत सुद्धा पडले. मग काय प्रॉब्लेम असा, त्यांनी माझा फोटो मागितला मुलाला अमेरिकेत पाठवण्यासाठी. एवढंच नाही, त्यांनी पाठवला सुद्धा. आणि आज त्यांचा फोन आलाय मुलाला फोटो पसंत नाही म्हणून. काय? बर मला सांग, तू कोणत्या स्टुडिओमध्ये फोटो काढलास? अगं इथेच आमच्या शेजारच्या फोटो स्टुडिओ. लग्न म्हणजे आपल्या आयुष्याचा प्रश्न असतो. बरोबर. त्यासाठी कोणत्या पण साध्या फोटो स्टुडिओमध्ये जाऊन तू स्वतःच्या पायावर धोंडा वागून घेतलास. असं काय बोलतेस पण तू? मग काय बोलू? तू पटकन उठ, चल तयार हो. अगं पण कुठे? फोटो काढायला. काढले फोटो. काढले ना, म्हणून तर बसले अशी मूड ऑफ करून. चल दुसऱ्या स्टुडिओमध्ये जाऊया. अगं मेघा, कुठल्याही फोटो स्टुडिओत काढले तरी फोटो फोटो सारखेच येणार. माझा फोटो माझ्यासारखाच येणार आहे की कुठल्या अभिनेत्रीसारखा येणार आहे? येणार ना, तुझ्यासारखाच येणार. मग मुलाला का नाही आवडला फोटो? तुझा स्टुडिओवाला असा काय वेगळा फोटो काढणार आहे? हाच तुझा गैरसमज दूर करायचा आहे. तू फोटो बघितल्यावर तू विश्वास सुद्धा ठेवणार नाहीस. इतका सुंदर फोटो काढतो. काय सांगते? शिवाय ते मेकअपची सुद्धा सोय आहे. ग्रेट. माझा आता कुणावरच विश्वास नाही राहिलेला. एक सांग, माझ्यावरती विश्वास आहे की नाही? चल चल, आता वेळ नको घालूस, चल. अगं हो, पण कुठे स्टुडिओ? पुसेगावात. पुसेगावात? अगं मग ते तर जवळच आहे. आणि स्टुडिओचं नाव काय? उत्सव फोटो फास्ट. उत्सव फोटो फास्ट? अगं नाव मी सुद्धा ऐकलं, पण जायचा कंटाळा गेला. चल ना, आपण जाऊया आता. मला माझी चूक सुधारायची. चल चल. मेघा, अगं आनंदाची बातमी आहे. काय झालं? उत्सव फोटो फास्ट मध्ये काढलेले फोटो मी ईमेल करून अमेरिकेला पाठवले आणि त्यांचा फोन आला होता. परवाच येतात ते एंगेजमेंट साठी.